गुड मॉर्निंग मित्रांनो. थोडासा उशीर झाला त्याबद्दल सॉरी. आता आपण स्टार्ट करतोय. काल HCF आणि LCM आपण काय बघितलं, नंबर सिस्टीम बघितली. HCF LCM काय आहे हे पाहिलं आपण बेसिक. आता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे दिसते का तुम्हाला? नाही तर ह्या साईडला थोडंसं इकडे हे टेबल नाही दिसणार. तर आता याच्यावरची जवळजवळ 20-30 एक्झाम्पल्स आहेत की तुम्ही टाइम लावून सोडवायचे. मी तुम्हाला सांगणार आहे कसं कसं सोडवायचं. तर बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, HCF आणि LCM म्हणजे काय? मसावी आणि लसावी. तुमचं नाव काय? मला एक थोडंसं 1-2 मिनिटात इंट्रोडक्शन द्या. नॉर्मल सांग. नाव नाव मच्छिंद्र. ओके. गाव नंदुरबार. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता बघूया आपण मसावी आणि लसावी. हे माहिती आहे का काय तुम्हाला? मसावी आणि लसावी म्हणजे काय आहे? अशा काही दोन संख्या दिलेल्या असतात आपल्याला, 2 किंवा 3 गोष्टी दिलेल्या असतील, त्याच्यावरून आपल्याला त्या संख्यांचा लसावी काढणे किंवा मसावी काढणं. आता सपोज तुम्हाला उदाहरण दिलं की 3 मुलींनी एका ग्राउंडवरती सर्कलमध्ये इथनं पळायला चालू केले. हे समजा हे ग्राउंड आहे, बरोबर. त्या 3 जणांनी इथनं पळायला चालू केलं ऍट अ टाइम. एकीचा स्पीड 10 किलोमीटर पर आवर आहे, दुसऱ्याचा 15 आहे, तिसऱ्याचा 20 आहे. तर मग ते किती वेळाने पुन्हा एकत्र एकाच शेजारी शेजारी एका लाईनला येतील ते. हे जेव्हा काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला लसावी काढायचा, बरोबर. का काढायचा? फ्युचर मधली गोष्ट आहे, भविष्यात काय होणार आहे, ते कधी एकत्र येणार आहे, हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर त्यावेळेस लसावी काढतात. लसावी काढायचं आता एक उदाहरण दिलं तुम्हाला मी, पुन्हा एकदा थोडंसं 1-2 मिनिटं मी समजावून सांगतो तुम्हाला. आता आपण बघितलेलं LCM म्हणजे काय आहे? लसावी. आणि इकडे काय आहे? मसावी. आता आपण काय सांगितलं, 3 मुली आहेत, 10 किलोमीटर पर आवरचा स्पीड आहे, दुसरीचा 15 किलोमीटर, तिसरीचा 20 किलोमीटर. मग लिहून घ्यायचं आपण लगेच. एक 10, दुसऱ्या मुलीचा 15 किलोमीटर पर आवरचा स्पीड आहे रनिंगचा, आणि तिसरीचा आहे 20 किलोमीटर पर आवर. इकडे पण लिहून घ्यायचं आपण, 10, 15 आणि 20. ठीक आहे. आता भविष्यातलं काढायचं आहे आपल्याला, लघुत्तम सामायिक विभाज्य, बरोबर. LCM चा लॉंग फॉर्म काय आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल. एम म्हणजे काय? मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय आहे? इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? मल्टिपल म्हणजे बेरीज, गुणाकार, बरोबर. मल्टिप्लिकेशन, मल्टिपल ही शब्द सिमिलर आहे. मग तुम्ही 10चा पाढा लिहायचा सरळ सरळ. याचं काढायचं असेल तुम्हाला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. ठीक आहे. आता 15चा पाढा पण तसाच लिहायचा. 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 75, 100. मग हे असं सोहन पुढे जाणार तुमचं. ठीक आहे. त्यानंतर तुला काय 90 हे पुढं. 20चा पाढा सेम लिहून घेतला आपण, बरोबर. 20, 21, 40, 60, 80, 100, 120 आणि पुढं. ठीक आहे. आता हा काय झाला? मल्टिपल झाला. म्हणजे त्याचे पुढं फ्युचर मधलं काढायचं, कारण आपल्याला काय करायचंय त्या उदाहरणामध्ये, पुढं कधी येऊन मिळणार आहेत, किंवा एक चोर आहे, त्याच्या मागे पोलीस पळतोय, चोराचा स्पीड आहे 20 किलोमीटर पर आवर, पोलिसाचा आहे 30 किलोमीटर पर आवर, त्या दोघांमध्ये 100 मीटरचं अंतर आहे, मध्ये कव्हर करायला किती वेळ लागेल, ते किती वेळात ते पोलीस त्याला पकडेल, अशा प्रकारचे उदाहरणं विचारले जातात. एवढे अवघड नाही विचार तुम्हाला, पण तुमचा बेस पक्का होऊन जाईल हे या गोष्टी लक्षात ठेवले. आणि इकडे काय आहे? हायएस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे कोणी किती पैसे इन्व्हेस्ट केलेले, मग त्यांना किती मिळणार, हे पाठीमागचं भूतकाळातलं शोधायचं असेल काही गोष्टी तुम्हाला उदाहरणात लक्षात येईल. भविष्य काळातले काय येते, पुढं कधी येणार आहे असं म्हणलं, पुढं काय होणार विचारलं की LCM काढायचा. पाठीमागचं काय विचारलं तर त्यांना प्रत्येकाला किती शेअर मिळाला पाहिजे, किती काय करायचं असेल असं विचारलं तर त्यावेळेस काय काढणार आपण?
HCF म्हणजे मसावी काढणार आपण, बरोबर. मग आता ह्याचं काय करायचं सांगा बरं. ह्याचे फॅक्टर्स करायचे काय असतात, फॅक्टर्स कसे काढणार काल झाले. काय करायचं, याचे बारीक किती किती कोणत्या कोणत्या संख्येने याला भाग जातो ते बघायचं आधी. ठीक आहे. आता सगळ्या संख्यांना पहिला सगळ्यात बेसिक भाग कशाने जातो, कुठली तरी एक संख्या आहे त्या संख्येनं सगळ्यांना भाग जातो. कुठल्या पण आकड्याला कोणता नंबर येतो, 1, बरोबर. 1 न सगळ्या संख्यांना भाग जातो. त्यानंतर दुसरं काय आहे, पण 1 मग ह्याच्यामध्ये धरायचं नाही आपल्याला, 1च्या पुढे धरायच्या. कारण आपण धरताना काय होतं, आपल्याला फॅक्टर मूळ संख्या संयुक्त संख्या ह्या शोधताना आपल्याला त्या गोष्टी गरजेच्या असतात. 1 धरणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 1 झाला. आता ह्या 10ला अजून कशाने भाग जातो, 2 ने जातो. ठीक आहे. त्यानंतर 5, त्यानंतर 6, 7, 8, 9 आणि शेवटी 10ला संपला. 15ला कितीने जातो भाग, 3, बरोबर. नंतर 5, नंतर डायरेक्ट 15. 20ला कशाने जाणार, 1, 2, 4, 5, 8, 10 आणि 20. ठीक आहे. एवढे झाले. आता ह्यातला एक एक शब्द आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. हे लसावी आणि मसावी लिहिलेले शब्द आहेत त्याच्यामधला, बरोबर. आता हा काय आहे, हे इथलं मधलं बघा, हे काय आहे, सी म्हणजे काय आहे, कॉमन, बरोबर. हा काय आहे, सी म्हणजे कॉमन. दोन्हीकडचे कॉमन कॉमनला रंगवून घ्यायचं आपण लगेच. आता इथं काय 10 दिसतोय, इथं 10, 15, 20. इथं 15 पासून चालू झालंय म्हणजे ह्याला उडवून टाकायचा तसा आहे तुम्ही. इथं ह्या पाड्यामध्ये सगळीकडे 0 आहे शेवटी, ह्याच्यात पण 0 आहे. म्हणजे ह्या मधल्यातले 5 ज्याला ज्याला लिहिले ते धरायचेच नाहीत आपण, बरोबर. किंवा असं करा, ह्यातली सगळ्यात मोठी संख्या धरायची. मी काल सांगितलेलं, ह्या 3 पैकी आपल्याला सगळ्यात मोठी संख्या कोणची आहे धरायची. त्या संख्येला ह्या 2 पैकी कशाने भाग जातोय का पूर्ण, तर ह्या 10 जातोय. मग ह्याला आपण सोडून द्यायचा, डायरेक्ट सोडून द्यायचा. फक्त ह्या 2 संख्यांचा काढायचा, तिसऱ्याचा ऑटोमॅटिक निघणार आहे. ह्या 2 मध्ये कॉमन काय दिसते बघायचं, 20 आहे, 30 आहे, 40, 60. इथं आलं 60 आपलं. आता 60 जर इथं आलं असेल तर पुढचं आपलं सेम संख्या कधी येणार आहे, ह्याच्या डबल केल्यानंतर ह्या पटीमध्येच येणार आहे. समजा तुमचं 30 कॉमन आलं असतं तर 30, 30, 30च्या गॅपनं सगळ्या कॉमन निघल्या असत्या. तुमचं इथं 10 कॉमन आलं असतं तर 10, 10, 10च्या गॅपनं आल्या असत्या पुढं. आता हे 60 आले, इथं 120 येते पुढची संख्या आणि हे 120 येणार, बरोबर. 6, 6, 2, 12, 6, 18, 180 पुढची कॉमन निघणार आहे. ठीक आहे. ह्यातलं कॉमन काय करायचं, आता इकडे बघा मसावीमध्ये कॉमन काय निघते. 1 कॉमन आहे, सोडून द्यायचा. 2 आहे, इथं आहे. आता 10 ने पण इथं 20ला जातो, मग ह्याला सोडून द्यायचा आपण. ठीक आहे. ह्या 2 मध्ये बघायचं कॉमन काय दिसतोय तुमचा, 2, 3, 5. ठीक आहे. इथं 5 आलाय, इथं 5 आलाय. त्यामुळे इथं असणारच आहे. जेव्हा ह्या संख्येनं यातल्या मोठ्या संख्येला 2 पैकी कुठल्यानं भाग जातो पूर्ण, तेव्हा तिसरी ती छोटी संख्या सोडूनच द्यायची डायरेक्ट. त्याला विचारच करायचा नाही, बरोबर तुमचा निघणार. हा 5 निघलाय. त्यानंतर काय आहे, इथं बघा 15 आहे, पण इथं 10ला संपतोय आपला विषय. त्यामुळे कॉमन काय निघाला, इथं फक्त कॉमन निघाला तुमचा, कॉमन निघाला 5. हा आहे तुमचा HCF. आणि इथं कॉमन काय निघले, 60, 120, 180. तर यांनी काय सांगितले आपल्याला, लिस्ट घ्यायचा आहे. लिस्ट म्हणजे काय, सगळ्यात छोटा, बरोबर. लघुत्तम सामायिक विभाज्य, हे लसावी. लघुत्तम म्हणजे ह्या जेवढे कॉमन निघलेत त्यातला सगळ्यात लहान घ्यायचा. तर हा किती आलाय तुमचा, आला तुमचा 60. आता हा 60 आहे ना, ह्या 3 संख्या आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे, बरोबर. नाव काय आहे ह्याचं, लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. नाव लघुत्तम आहे पण आकडा काय आहे, या तिघांपेक्षा मोठा आहे. तिकडे बघा मसावीला हे 10, 20, 10, 15 आणि 20 आहे. ह्याचा किती निघलाय आपला HCF, 5. आणि मग आता मला सांगा की ह्या 10, 15 आणि 20 या संख्येपेक्षा 5 मोठा आहे का लहान आहे, लहान आहे. नाव काय त्याचं, महत्तम सामायिक विभाजक, बरोबर. विभाजक आहे म्हणजे काय आहे, फॅक्टर आहे का. तर तेवढं लक्षात ठेवायचं की जरी का आपल्याला कन्फ्युज झालं परीक्षेमध्ये, तुम्ही चुकून जर LCM काढायच्या ऐवजी HCF म्हणजे मसावी काढला लसावीच्या ऐवजी, तर तुम्हाला तिथे क्लिक झालं पाहिजे डोक्यात, अरे ह्या दिलेल्या संख्या तर लहान आहेत किंवा दिलेल्या संख्यांपेक्षा आपल्याला लसावी काढायचं आहे, नाव लघुत्तम आहे पण ते आकडा मोठा पाहिजे, पण आपला बारका आला आकडा, मग आपलं काहीतरी चुकलंय, मग आपण चुकीचा आकडा काढलाय. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला समजून जाणार.
ही बेसिक गोष्ट कळाली तुम्हाला, लसावी आणि मसावी कशाला म्हणायचं ते. ठीक आहे. आता बघा ह्या 5 या 3 भाग जातो, 5 याला जातो, याला जातो, याला जातो, संपला विषय आपला. आता ह्या 60 बघा, म्हणजे 10च्या पाड्यामध्ये 60 आहे, 15च्या पाड्यामध्ये 60 आहे, 20च्या पाड्यामध्ये पण 60 आहे. म्हणजे काय झाला हा आपला LCM झाला हा, कारण तिन्हीच्या कॉमन पाड्यामध्ये 60 येतो एकत्र, त्यामुळे त्याला LCM म्हणायचं. 60, 120, 180 पुढे जाणार, बरोबर, असं वाढत वाढत. त्यामुळे आपल्याला काय करायचं, जेवढे कॉमन आहेत त्यातला सर्वात लहान घ्यायचा इकडचा, आणि ह्यातला काय करायचा महत्तम. आता हा पण कॉमन आहे सपोज, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, आपल्याला घ्यायचा कुठला की मोठ्यातला मोठा, त्यातला कॉमन. आता इथं तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता आपण एक्झाम्पल्स बघूया त्याच्यावरचे काय असेल. हे पहिलं एक्झाम्पल बघा, दोन संख्यांचा मसावी 12 दिलाय, ठीक आहे, आणि फरक 12 दिलेला आहे, तर ते आपल्याला संख्या शोधायच्या. आता हे जरा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे, तर सगळ्यात बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, लसावी आणि मसावी या दोघांचा गुणाकार काय असतो, तर त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. कधी पण लक्षात ठेवायचं. लसावी गुणिले मसावी बरोबर काय असणार आहे, संख्या 1 गुणिले संख्या 2. हा फॉर्म्युला लिहून घ्या तुमच्याकडे. लिहिलं. आता मला सांगा, आपल्याला काय सांगितले, मसावी, बरोबर. मसावी म्हणजे काय आपण आता बघितलं, तर त्या दोन संख्यांचा फॅक्टर आहे, त्या दोन संख्यांपेक्षा लहान संख्या आहे, बरोबर. आता ह्या 12 कुठल्या दोन संख्यांना भाग जातोय ते बघायचं. आपण 5 काढलेलं इथं आठवतंय, त्या 5 कोणत्या दोन संख्यांना, त्या 3ला भाग जायचा, बरोबर. आता 5 ह्या ऑप्शन मध्ये बघायचं कोणत्या संख्यांना, त्या ह्या 12 कोणत्या संख्यांना भाग जातोय. एकच 12 पंचे 60, इथं आलंय 66, हे कॅन्सल झालं, ठीक आहे. बारसख किती, 12चा पाडा म्हणायला चालू करायचा, बारसख 72, इथं किती दिले 70, ह्याचा विषय सोडून द्यायचा लगेच. त्यानंतर 12 96, इथं किती दिले 94, संपला विषय. आता 12चा पाडा पुन्हा म्हणायचा, 12 84, 12 96, हे आलं तुमचं उत्तर. ही एक पद्धत झाली, ठीक आहे. दुसरी पद्धत काय अजून, फरक 12 दिलाय. आता ह्यांनी काय केलेलं असतं, परीक्षेमध्ये गुगली टाकलेली असते आपल्याला. फरक 12 दिलाय म्हणलं की ह्या सगळ्यांचा फरक 12 आहे का बघा, सगळ्यांचा फरक काढून बघा किती किती येतोय. 66 आणि 12 78, बरोबर. 66 आणि 10 76 आणि 2 78, 70 आणि 82 ह्यात 12चा फरक आहे. इथं पण 12चा फरक आहे, इथं 12चा आहे. तुम्ही जर फरक काढत बसला तुम्हाला काय होणार, तुम्हाला लक्षात येणार नाही की अरे 12चा फरक आलाय, आता कोणती संख्या घेऊ. लय टेन्शन घ्यायचं नाही, सिंपल लसावी मसावी वरनं जायचं. मसावी काय आहे, मसावी त्याचा फॅक्टर आहे, म्हणजे त्या फॅक्टरनं त्या संख्यांना भागाकार जाणार. एवढं साधं दिसताना केवढं डेंजर दिसते गणित, मला सांगा किती वेळ लागला सोडवायला. 1 मिनिट पण नाही लागला. तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की काय आहे मॅटर ह्याच्यातला, ठीक आहे. 1 मिनिट, ऑनलाईन कोण आहे बघू का आपण. चला, त्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, ठीक आहे. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, काय येतं येऊ द्या. 10-20 सेकंद 30 सेकंद घ्या तुम्ही, जेवढं काय डोकं चालतंय तेवढं चालवायचं. काय हे कंटिन्यू प्रॅक्टिस करूनच तुम्हाला येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी बघा, दोन संख्यांचा मसावी 84 आहे आणि लसावी 21 आहे, आणि संख्यांचं प्रमाण काय आहे, 1:4. तर काय सांगितले आपल्याला, मोठी संख्या शोधायची. आता करणार काय तुम्ही, काय नाही, मस्त चिल मध्ये एकदम. काय तुमचं डोकं चालतंय काय, आपल्याला इथं काय परीक्षा नाही आपली, इथं तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, डोकं चालते काय, 2 मिनिटं वेळ घ्या, मस्त टाइम लावतो मी. तुम्हाला थोडस प्रेशर आलं ना ब्रेन वरती, चांगलं काम करते. 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला.
झालं काय सोडवलं काय आलं लक्षात काय करायचं आलं लक्षात काय लॉजिक लावायला पाहिजे आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आता आपल्याला लसावी आणि मसावी आता फॉर्म्युला लिहून घेतलाय आपण लसावी आणि मसावीचा गुणाकार केवढा असतो त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो एवढी बेसिक आपल्याला गोष्ट माहिती आहे फॉर्म्युलानुसार सॉरी संख्यांचं प्रमाण एकास 4 आहे म्हणजे काय पहिली संख्या 1 असेल तर दुसरी 4 पट आहे त्याच्या आणि आपल्याला काय सांगितले मोठी संख्या शोधायची बरोबर आता आपण काय करणार आहे 12 48 84 108 ह्या 4 संख्या दिल्यात आता तुम्ही काय करणार 84 गुणिले 21 लिहून घ्यायचं आपल्याला त्या लसावी LCM इंटू HCM बरोबर काय आहे 1 गुणिले 2 ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे ठीक आहे आपण काय करणार इथं 84 गुणिले हा काय आहे लसावी तुमचा मसावी लसावी इथे लिहिलं तरी चालतंय हा 21 आणि 84 बरोबर आता पहिली संख्या ठेवून बघायची इथं पहिली काय आहे आपली 12 बरोबर इथं संख्या घेतली आपण कुठली तरी एक 12 गुणिले काय आहे इथं एक्स घेऊया आपण काय पण नावाला नॉर्मल जस्ट आपलं रफ मध्ये करायचं पटापट पुढच्या स्टेपला काय करतो आपण ह्याची जर किंमत काढायची असेल हा इकडे गुणाकारामध्ये इकडे भागाकार देणार बरोबर हा इकडे आला हा किती झाला तिथं आला 12 7 84 बरोबर 20 7 40 आणि हे 7 147 झाले बरोबर आता हे 12 या संख्येच्या 4 पट आहे का 147 संख्या आहे का म्हणजे 12 चोक 48 ही एक संख्या घेतली आपण ह्यातली पहिली ती संख्या घेतली दुसरी काढायची बरोबर मग आपण काय केलं इथं गुणाकारामध्ये असतं समोरासमोर बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेस दोन्ही साईडला काहीतरी दिलेलं असतं आणि त्यातली एक गोष्ट काढायची असते तर त्याला उचलून इकडे टाकायचं आपण बरोबर 14 140 आणि हे 7 बरोबर हे 147 झालं ह्याचा गुणाकार आला लक्षात तुम्हाला 21 7 147 आली हे 147 मग हे 12च्या 4 पट आहे का 12 चोक 48 आपल्याला रेशो पण त्याच्या सायमल्टेनियसली टॅली करायचा आहे ही संख्या नाहीये चला ह्याचा विषय क्लोज झाला हा 48 मग आता इथं काय करणार तुम्ही 21 गुणिले 84 बरोबर इथं 48 संख्या घेतली आपण ठीक आहे गुणिले एक्स ह्या 48 ला इथं घ्यायचा त्यानंतर काय येणार इथं 48 तुमचं इथं आला 12 चोक 48 12 7 84 बरोबर आता ह्या 147 ला 4 न भाग जाईल का शेवटी 7 आहे 4 न भाग जाईल का नाही जाणार ही संख्या गेली त्यानंतर 84 इथं किती आहे LCM 84 21 बरोबर इथं पण 84 घेतला गुणिले ही दुसरी संख्या हा इकडं आला 84 84 ला गेलं 21 राहिलं बरोबर तुमचं 21 आलं 12 त्रिक 36 21 येत नाही 12च्या 4 पट येत नाही मग हा पण गेला ऑप्शन आता काय राहतोय 108 7 त्रिक 21 बरोबर एकाने चुकलंय का काय टाईप करायचं एकच मिनिट असं काय येते तर तुम्ही बघा बरं विचार करा थोडासा 1 मिनिट गणिताला काय झाले बघू द्या मला चौऱ्याऐंशी 21 एकाच 4 12 चोक 48
कॅल्क्युलेशनला काय चुकलं का? ठीक आहे, काय करूया, हे बहुतेक काहीतरी गणिताचा विषय झालाय, मी एकदा बघून सांगतो तुम्हाला त्याचं काय नंतर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दोन संख्यांची बेरीज 2000, बरोबर. बेरीज 2000 आहे आणि लसावी 21,879 आहे, बरोबर. मोठी संख्या दिलेली आहे, तर आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहेत. तुम्हाला यासाठी 1 मिनिटाचा टाइम देतो. तो मागाचा फॉर्म्युला आहे ना, तो वापरून बघा काय तुम्हाला समजतंय का. ठीक आहे यार, हे लय अवघड गणित झाली, मला वाटतं तुम्हाला हे काय कामाचे नाहीत गणित, मला एकदम सोपी गणित विचारतात सगळी. कारण ही 2000 बेरीज, आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये इथं काय सांगितले आपल्याला, बेरीज 2000, ऑप्शन मध्ये बघायचं कोणाकोणाची बेरीज 2000 येते, कोणाकोणाची बेरीज येते, कोणत्या कोणत्या संख्यांची. जे जे नाही येत ती कट करून टाकायचं आपण. 93 + 7 2000 झाली, 91 + 9 2000 झाली, 89 + 11 आणि 87 + 13 सगळ्यांची बेरीज 2000 येते. त्यामुळे हा विषय क्लोज झाला आपला. ह्याचं आपल्याला काय घेणं देणं नाही त्या पॉईंटचं. पुढे काय दिले, लसावी 21,879 आहे. आता लसावी म्हणजे काय आहे, आपण बघितलेलं त्या त्या दोन संख्यांच्या पाड्यामध्ये येणारा नंबर आहे, बरोबर. आता शेवटी काय आहे, इथं 9 आहे, बरोबर. तर याच्यामध्ये कुठं आपल्याला एक तर हा एक 9चा येणार आहे, 9च्या पाड्यामध्ये तो येणार असतो आपल्याला, बरोबर. 9 शेवटी 9 पाहिजे एखाद्या संख्येमध्ये, आणि इकडे 1 आहे. तर हा ऍक्च्युली ह्याचं उत्तर हे आहे, MBAच्या पोरांना किंवा थोड्याशा हार्ड लेवलच्या एक्झामला विचारलं जाईल तुम्हाला. पण हे काय लिहून घेऊ नका तुम्ही, दुसरा एक टॉपिक बघतो, 2 मिनिटं थांबा, हे लय अवघड झालं तुम्हाला. डोक्यावर जाईल तुमच्या. बेसिक कन्सेप्ट तर लक्षात आला ना. प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, कॅलेंडर, क्लॉक्स, मिक्सचर, पार्टनरशिप, सिटिंग अरेंजमेंट, टाइम डिस्टन्स. सेट थिअरी. आपण आहे ना नातेसंबंधाचा जो आहे ना तो पार्ट एकदा बघूया. ठीक आहे, आपल्याला ब्लड रिलेशन पण एक चॅप्टर आहे याच्यामध्ये, नातेसंबंध. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला आधी बेसिक गोष्टी नात्यातले काय काय ते माहित पाहिजे, काय काय असतं ब्लड रिलेशन मध्ये. आपल्याला काय लिहून घ्यायची गरज नाही, सिंपल आहे. आपल्या घरातली आपली नाती असतात, तेवढी फक्त एकदा रिवाइज करायची, कोणाला काय म्हणायचं, कोणाला काय म्हणायचं. आपल्याकडं परीक्षेमध्ये वेगळं असते ना, आपण घरी बोलताना वेगळे नाव घेतो. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने बघायचं की त्यात काय दिलेले असतात नाव. तर सगळ्यात बेसिक आपली नाती आहेत ती काय असते, फॅमिली बेसिक रिलेशन आपण ह्यात बघणार आहे. नेक्स्ट जनरेशन मध्ये, पुढच्या पिढीमध्ये, मागच्या पिढीमध्ये त्या नात्यांना काय नाव आहेत. ठीक आहे, आपल्या पिढीमधले आपल्या जो बरोबरचे नात्यांचं नाव काय आहेत, किंवा त्याच्यावर कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सिटिंग अरेंजमेंटसाठी वगैरे. सिटिंग अरेंजमेंट पण आहे आपल्याला, की बाहेर तोंड करून बसलेत, एका लाईनीत बसलेत, गोलमध्ये बसलेत. ठीक आहे, त्या सगळ्याला वापर होतो. आणि थोडस मिक्स प्रश्न पण येतात त्याच्यामध्ये. आता बघूया बेसिक गोष्टी काय काय त्याच्यामध्ये दिसते ना तुम्हाला. हा, बेसिक नाते बघा काय आहेत आपल्याला, कुटुंबातील आपल्या घरातील सगळे नाते असतात ही.
यात सगळ्यात काय म्हणतो आपण यांना बघा आता. वडील म्हणजे काय आहे, आपले मेल पॅरेंट आहे, बरोबर. मेल फिमेल एवढ्या गोष्टी तुम्हाला कळतात. तर पुरुष पालक आपले, बरोबर. आई म्हणजे काय आहे, मदर, स्त्री पालक. त्या ठिकाणी दिले जाते की फिमेल पॅरेंट, मेल पॅरेंट असं पण प्रश्न विचारला. हिंदीतनं विचारणार ना तुम्हाला, हिंदी आणि इंग्लिश असणार आहे ना प्रश्न. कसे असतात मराठी? ह्या वर्षी केलंय का मराठी? मग हे तुम्हाला काय उपयोगी येऊन जाईल याचा काय विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, मुलगा म्हणजे काय आहे, मेल चाइल्ड. फिमेल चाइल्ड म्हणलं की मुलगी, सन, डॉटर त्याला म्हणायचं. त्यानंतर काय आहे, भाऊ आहे आपले, ब्रदर, सिबलिंग म्हणतो आपण त्याला. भाऊ बहीण कुणी जरी आले तरी मराठीतनं एखाद्या वेळेस नाही समजलं तुम्हाला तर प्रश्न वाचताना इंग्लिशमध्ये जरी वाचला तुम्ही, मराठी आणि इंग्लिश असणार तुम्हाला आता, तर सिबलिंग म्हणून शब्द आहे त्याला, बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण इंग्लिश च्या ह्याला पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कदाचित. त्यानंतर काय आहे बघा, स्त्री भावंड, सिस्टर. फिमेल सिबलिंग म्हणायचं बहीण, मेल सिबलिंग भाऊ. नो सिबलिंग म्हणलं तर भाऊ पण असू शकतो किंवा बहीण पण असू शकते. ठीक आहे. त्यानंतर काय आहे बघा, नवरा, हजबंड, मेल स्पाऊस. स्पाऊस म्हणजे काय आहे, जोडीदार. स्पाऊसचा अर्थ काय आहे, जोडीदार. मग तो मेल असेल, पुरुष असेल तर त्याला नवरा म्हणतो आपण, फिमेल असेल तर त्याला बायको म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, काका किंवा मामा, दोन्हीला एकच शब्द आहे इकडे इंग्लिशमध्ये. काय म्हणायचं, अंकल. म्हणजे वडिलांचा भाऊ किंवा आईचा भाऊ आपल्या वरची पिढी आहे, आपल्या आधीच्या पिढीतल्या दोघांचे भाऊ जे असतील त्यांना आपण अंकल म्हणायचं. दोघांची बहीण असेल, कोणाची आत्या असू द्या नाहीतर मावशी असू द्या, आंट म्हणायचं त्यांना. ठीक आहे. इथं आंट म्हणतात. त्यानंतर काय आहे, भाचा किंवा भाची. आता बघा, इंग्लिशमध्ये इकडे कसं आहे, आपण वेगवेगळे नावं देतो. माझा पुतण्या आहे, माझा भाचा आहे. इंग्लिशमध्ये काय एकच शब्द आहे. याला काका म्हणतो आपण, आईच्या भावाला मामा म्हणतो, वडिलांच्या भावाला काका म्हणतो. पण इंग्लिशमध्ये अंकलच नाव आहे. मॅटर्नल अंकल, पॅटर्नल अंकल असं म्हणायचं. मॅटर्नल म्हणजे आईकडचा, पॅटर्नल म्हणजे वडिलांकडचा. आईकडच्या बहिणीला, आईच्या बहिणीला काय म्हणतो आपण मराठीतनं, मावशी. वडिलांच्या बहिणीला काय म्हणतो आपण, आत्या मराठीतनं. पण तिकडे काय येणार तुम्हाला की मॅटर्नल मॅटर्नल आंट, पॅटर्नल आंट. वडिलांकडचं पॅटर्नल, आईकडचं मॅटर्नल. आंट ही शब्द कॉमन राहणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, भाचा आणि हा भाचा, भावाचा पण मुलगा आणि बहिणीचा पण मुलगा. मेल फिमेल आपले दोन लक्षात घ्यायचं. आपण मध्ये थांबलोय, लक्षात घ्यायचं. इकडे भाऊ आहे, इकडे बहीण आहे. बहिणीच्या मुलाला आपण काय म्हणतो, भाचा आहे माझा. भावाच्या मुलाला म्हणतो का भाचा आहे, नाही, पुतण्या म्हणतो आपण. ठीक आहे. पण ऍक्च्युली त्याला काय म्हणायचं असतं, याला काय म्हणतो, नेफ्यू. आणि मुलीला असेल, मुलगी असेल, भावाची मुलगी असू द्या नाही तर बहिणीची मुलगी असू द्या, तिला नीस म्हणतो आपण. ठीक आहे. हे शब्द लक्षात ठेवा. नीसचं स्पेलिंग लक्षात ठेवा, नेफ्यूचं स्पेलिंग लक्षात ठेवा. आणि ते कोणाला म्हणतात, भावाच्या पण मुलाला म्हणतात, बहिणीच्या पण म्हणतात. त्यामुळे जर तुम्हाला जर प्रश्न विचारला एखादा नातेसंबंधातला की माझ्या भावाच्या मुलाच्या काकाचा वडील त्या मुलाचा कोण लागतोय, बरोबर, तर त्या मुलाचा आजोबा लागत असतो. मग आपण स्वतःला ठेवायचं, माझ्या भावाच्या मुलाच्या काकाचा, म्हणजे मी चालू, काकाचा वडील कोण लागणार, त्या मुलाचा आजोबा. हे अशा प्रकारे स्वतःला काय करायचं त्या ठिकाणी ठेवायचं आणि एक्झाम्पल सोडवायचे असतात. सिंपल आहेत एक्झाम्पल. फक्त हे तुम्हाला नाते लक्षात आले पाहिजेत, काय करायचं नाते संबंधामध्ये. त्यानंतर काय करणार, एखाद्या वेळेस सांगतात की एक व्यक्ती आहे, तिनं काय केलंय, समोर एक लेडी आहे, तिनं काय केलंय, समोर बोर्ड दाखवून ती काय म्हणते की समोर उभी असलेली स्त्री माझ्या सासऱ्यांच्या बायकोची सून आहे, एकुलती एक सून आहे. माझ्या सासऱ्यांच्या बायकोची एकुलती एक सून आहे, म्हणजे ती स्वतःच व्यक्ती असती. एकुलती एक सून कोण आहे, आता हिचा सासरा एकच असणार आहे, सासरा, बरोबर. त्याची सासऱ्याची बायको कोण झाली, सासू. सासूची एकुलती एक सून कोण असणार आहे, हीच पोरगी असणार आहे. फक्त मग अशा प्रकारे मग प्रत्येक ठिकाणी तिथं स्त्री असू नाही तर पुरुष असो, आपण काय करायचं, आपल्याला स्वतःला तिथे इमॅजिन करायचं की मी उभारलोय, माझ्याबद्दल मी सांगतोय स्वतःला की अरे असं असलं तर काय होईल. एवढी सिंपल एक्झाम्पल्स असतात. परीक्षेमध्ये फक्त आपल्याला काय होतं, वेळेअभावी किंवा आपण गडबडीमध्ये काही प्रश्न बघायचं सोडून देतो.
हे अशी नाती दिसली की अरे यार याला काय हे जात त्याच्या मामाच्या काकाचा चुलता असं म्हणलं की आपल्याला टेन्शन येणार. अजिबात सोडायचे नाही. एकदम दळभद्री उदाहरण असतात ही, एकदम एकदम फालतू उदाहरण आहे ती. तुम्हाला असे खिशातले मार्क आहेत तुमचे सिलेक्शन होण्यासाठी, ते गरजेचं आहे. अवघड गणितांवर एनर्जी किंवा टाइम घालवण्यापेक्षा असल्या गणितांकडे एकदा थोडीशी प्रॅक्टिस करायची नॉर्मली. आणि आपल्या दररोजच्या नातेसंबंधामध्ये मित्रामित्रांमध्ये बसल्यानंतर सुद्धा चर्चा करताना, चेष्टा करताना किंवा तुम्ही गप्पा मारताना चहाला बसल्यावर हे असे उदाहरणं सांगायची. फक्त त्याची जिरवायची म्हणून सांगायची नाही, काय पण बघून. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी तर विचारतोय प्रश्न ते तर बरोबर आहे का नाही, एवढं तुम्हाला कळलं की चालूच जाते. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं मॅटर्नल आंट, पॅटर्नल आंट, मॅटर्नल अंकल, पॅटर्नल अंकल कुणाला म्हणायचं, काय म्हणायचं, आत्या, मामा, काका आणि काकू, हे इकडचे सगळे नाते झाले, काकू मावशी वगैरे हे. त्यानंतर काय बघा, आता आजी आजोबा. आजी आजोबांना आपण काय म्हणतो, दोन्ही आजी आजोबा आले आता, आईकडचे पण आजी आजोबा, वडिलांकडचे पण, त्यांना ग्रँडफादरच म्हणायचं. फक्त काही प्रश्नांमध्ये दिलेलं असतं आईकडचे आजी आजोबा, बरोबर. आता नॉर्थ इंडियात गेला तर तिकडे काय म्हणतात, आईकडच्या आजी आजोबांना नाना नानी, वडिलांकडच्या आजी आजोबांना दादा दादी म्हणतात तिकडे नॉर्थ मध्ये. आपण काय दोन्हीला महाराष्ट्रात सगळ्यांनाच आपण आजी आजोबाच म्हणतो, तिकडचे पण असू दे इकडचे. फक्त आपण बोलताना बघा मराठीत हे म्हणतो की आईकडचे आजी आजोबा, वडिलांकडचे आजी आजोबा, माझे आजी आजोबा, आईकडचे आजी आजोबा असं म्हणतो आपण. त्याच प्रकारे दिलंय की ग्रँडमदर, ग्रँडफादर, मॅटर्नल, पॅटर्नल लावायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये. हा, त्यानंतर बघा नातू आणि नात, ग्रँडसन, ग्रँडडॉटर. त्या आजी आजोबांसाठी मुलाचा मुलगा असू द्या किंवा मुलीचा मुलगा असू द्या किंवा मुलीची मुलगी असू द्या, नाही तर मुलाची मुलगी असू द्या, कोणी पण असू द्या, त्यांच्या खालच्या पिढीमध्ये ती दोघं त्यांच्यासाठी काय झाले, नातू. एक नातू झाला, पोरगा असेल तर तो नातू, पोरगी असेल तर नात. एवढ्या लक्षात ठेवायच्या गोष्टी. त्याला काय म्हणायचं, ग्रँड डॉटर आणि ग्रँड सन. ठीक आहे. त्यानंतर बघा चुलत भाऊ बहीण. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात काय आहे, काका काकूचे, मामा मावशीचे, सगळ्यांचे आले बरं का. हे मामा पण आला तुमचा, मावशी आली, आपला काका आला, सगळेच म्हणजे आईकडचे वडिलांकडचे सगळे भाऊ बहीण जे आहेत त्यांची पोरं आणि तुमचं आपलं रिलेशन काय असणार आहे तिथं, तर त्याला कझिन म्हणायचं. कझन, कझिन पेक्षा कझन म्हणायचं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण मराठीतनं, आता आत्ते भाऊ म्हणतो आपण, काही ठिकाणी दाजी बिजी म्हणतात आपल्या इकडं. तर आत्ते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ किंवा आत्ते बहीण, मामे बहीण, चुलत बहीण, या सगळ्यांना एकच नाव आहे इंग्लिशमध्ये, कझन. ठीक आहे. स्पेलिंग वगैरे बघून घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला लगेच क्लिक होणार ते काय आहे. त्यानंतर बघा, आता बघा हा प्रश्न इथं बघा, रवीनं एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. उदाहरण आहे, आता रवी उभारलाय, त्यानं काय केलंय, आता मी समजा रवी, मी एक बोट दाखवलंय, त्या तिथं काय सांगितलं मी, हा माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. हा ही बॉटल आहे समजा, हा व्यक्ती आहे, हा माझ्या आजोबांचा, बरोबर. माझ्यावरती कोण येणार लगेच, वडील, वडिलांच्या वर त्यांचे वडील म्हणजे माझा आजोबा, म्हणजे 3 स्टेप झालेत. असं चित्र बनवायचं तुम्ही. मग काय सांगायचं, आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा, आजोबांचा एकुलता एक मुलगा कोण झाला, लगेच वडील झाले आपले. वडिलांचा काय सांगितले, एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, एकुलत्या एक मुलाचा मुलगा, बरोबर. म्हणजे मी आलो, एक तर मी असेल किंवा माझा भाऊ पण असेल, कारण इथं ह्या मुलाबद्दल काही डिटेल दिली नाही, ह्या मुलाबद्दल दिली नाही डिटेल, बरोबर. हा खालच्या पिढीतला आपल्या, एक पिढी दिली आजोबा, एक पिढी झाली आजोबांची, ही वडिलांची, आणि ही पोराची ह्या, बरोबर. मग त्यानं काय सांगितलंय, ह्या इथं उभारलाय रवी, ह्यानं सांगितलंय हा मुलगा माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलगा, म्हणजे एकच पोरगा ह्यांना, बरोबर. एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, बरोबर. हा खालच्या पिढीत आला. पण काय सांगितलंय का, ह्या त्याच्या वडिलांना किती पोर आहेत, 1 2 3 4 5, काहीच नाही सांगितलेलं. त्यामुळं आपण काय करू शकतो की तो व्यक्ती याचा, ह्या रवीचा कोण असणार आहे, भाऊ असू शकतो. कारण ह्यानं जर म्हणलं असतं एकुलत्या एक मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, तर मग तो स्वतः झाला असता. पण आता काय करतोय, तो दाखवतोय हा मुलगा आहे, म्हणतोय माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे.
आलं लक्षात तुम्हाला कसं एक्झाम्पल तयार होतात? आता अजून थोडेसे नाते आहेत अजून. बघा इंग्लिशमध्ये कशाला काय म्हणायचं? सासरा असेल तर त्याला काय म्हणायचं? फादर इन लॉ. मुलीनं पण तिच्या सासऱ्यांना फादर इन लॉ म्हणायचं. आपण बी काय म्हणायचं मुलींच्या म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना मुलांनी फादर इन लॉ. एकच झालं तिकडे मॅटर्नल पॅटर्नल काय विषय नाही, कारण आपलं नातं आहे ती. स्वतःचं नातं असलं की काय म्हणायचं? फादर इन लॉ. सासू असेल तर मदर इन लॉ. मुलींनी पण सासूला मदर इन लॉ म्हणायचं, मुलांनी पण त्यांच्या सासूला मदर इन लॉ म्हणायचं. ठीक आहे. इन लॉ जिथे येतोय हा शब्द तिथं समजून घ्यायचं आपल्या जोडीदाराच्या रिलेटेड नातं आहे. आपला जोडीदार मुलगी असन मुलगा असन, जे काय मुलींचा जोडीदार मुलगा मुलाचा जोडीदार मुलगी, त्यांनी एकमेकांची जी नाती लागणार आहेत तिथनं पुढं त्या सगळ्या नात्यांना इन लॉ लावायचं. बरोबर. आई वडिलांचा विषय संपला, खालच्या पिढीचा विषय संपला. आता आपल्या पिढीतल्या नात्यांचा विषय आहे स्पेसिफिकली नवरा बायकोच्या नात्यामधला. त्यानंतर काय आहे बघा, भावाची बायको त्याला काय म्हणतो आपण? भाऊचे वहिनी म्हणतो आपण. तिला काय म्हणायचं? सिस्टर इन लॉ. बरोबर. सिस्टर इन लॉ म्हणजे ते मुलीला सुद्धा ती लागू आहे. मुलीच्या जर भावाची बायको असेल तर ती काय झाली? सिस्टर इन लॉ झाली. मुलाच्या भावाची बायको असेल तरी तिला काय म्हणायचं? वहिनीला सिस्टर इन लॉ. दोन्हीला आपण मराठीतनं वहिनी म्हणतो. मुलगी पण वहिनीच म्हणते, मुलगा पण वहिनीच म्हणतो आपण. त्यानंतर बघा, नवऱ्याचा भाऊ जो दीर असतो आपल्या इकडे, म्हणजे एखादी लेडी असेल तिचा नवरा आहे, त्याचा जर भाऊ असेल नवऱ्याचा भाऊ, त्याला ब्रदर इन लॉ म्हणायचं. आणि आपल्या बायकोचा भाऊ असेल तर त्याला पण ब्रदर इन लॉ म्हणायचं, कारण बायकोचा भाऊ आहे. भाऊ ब्रदर तिथं आला शब्द. आणि इन लॉ म्हणजे काय करतो आपण? आपल्या जोडीदाराच्या रिलेटेड नातं आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? इन लॉ लावायचं कंपल्सरी. आता बायकोची बहीण असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? हा, सिस्टर इन लॉ. ठीक आहे. बायकोचे वडील असतील तर फादर इन लॉ. ठीक आहे. नवऱ्याचा भाऊ असेल तर हा, बस एवढ्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय नाही, सिंपल आहे एकदम. इन लॉ लावायचं. नवरा बायकोचं नातं असेल त्यांच्या रिलेटेड काय नाते असतील त्यांना सगळ्यांना सेमच नाव आहे. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, फादर इन लॉ, मदर इन लॉ. संपला विषय. ह्याच्यापेक्षा काही नाही जास्त. फक्त ते बहिणीकडची असली कोणाची पण, नवऱ्याची बहीण असू द्या नाही तर बायकोची बहीण असू द्या, सिस्टर इन लॉच म्हणायचं त्याला. ते नवऱ्याने म्हणू द्या नाही तर बहिणीने बायकोनं म्हणू द्या, कुणी पण म्हणू द्या. इकडे पण तसंच आहे. ब्रदर असेल तर ब्रदर इन लॉ म्हणायचं. काय घेणं देणं नाही आपल्याला त्याचं पुढचं. मराठीतलं विसरून जायचं थोडा वेळ, कारण तुम्हाला काय होणार? परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार. दीर भाऊजाई म्हणलं की आपल्याला प्रेशरमध्ये काय सुधरत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा मेवना मेवणी ननंद भाऊजाई मग सगळं आपल्या डोक्याची मंडई होती. त्यामुळे काय करायचं? त्या गोष्टी विसरून जायच्या. आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचंय? बऱ्यापैकी वेळा इंग्लिश मधले हे शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक काय दिलेलं असतं आपल्याला? नात्यांची नावं दिलेली. ती नावं इन लॉ आलं की समजून घ्यायचं आपल्या बायको किंवा नवऱ्याच्या नात्याबद्दल आहे, ही त्यांच्या जवळच्या नात्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण काका कोणाला म्हणतो? काका काकू आपण बघितलं. आत्या मामा काका काकू सगळ्यांना. काका कोण झाला? आपल्या वडिलांचा भाऊ झाला, पॅटर्नल अंकल. काकू कोण झाली? काकू कोणाला म्हणतो आपण? हा, पण आपल्या नात्यानं काय आहे तुझी? वडिलांची भावाची बायको, म्हणजे ती तुझी काय झाली? मॅटर्नल आंट झाली. बरोबर. इथे काय बघा, अंकल्स वाईफ झाली, पॅटर्नल आंट झाली. सॉरी, काकू म्हणजे काय आहे? वडिलांकडनं लागणारी ती काकू. आता आत्याला पण तेच नाव आहे, पॅटर्नल आंटच म्हणतात. बरोबर. फादर सिस्टर काय आहे? ही पण पॅटर्नल आंटच आहे. आत्या आणि मावशी दोघांना आपण बघितलेलं मागाशी कंपॅरिझन. मावशीला काय? वडिलांच्या आणि आईच्या वरच्या पिढीतल्या आपल्या काय आहेत ती? ह्याची बहीण आहे, ह्याची बहीण आहे. आईची बहीण वडिलांची बहीण दोघांना काय म्हणायचं? आंट म्हणायचं. आईकडे असेल मॅटर्नल, वडिलांकडचे असेल पॅटर्नल. त्यानंतर काय आहे? काकूला काय म्हणणार तुम्ही? पॅटर्नल आंट काकूला. आणि आपल्या आत्याला सेम नाव, मावशीला पण तेच नाव आणि मामीला पण तेच नाव.
आईकडचं नातं आहे, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, मॅटर्नल. आंट काय आहे, त्यांच्या वरच्या पिढीत आहे म्हणून आंट म्हणायचं. अंकल कोणाला म्हणायचं, वडिलांकडच्याला. समजते ना? नाही तर म्हणताना काय लावले हे असते. ठीक आहे. आता बघा, हे पुतण्या पुतणी लक्षात आलं तुम्हाला. भावाचा मुलगा असतो त्याला काय म्हणतो आपण, पुतण्या. पण तिकडे काय म्हणायचं ऍक्च्युअल मध्ये, नेफ्यू. बरोबर, नीस नाही, नेफ्यू. नीस कोणाला म्हणायचं, पुतणी. मुलगी असेल भावाची किंवा बहिणीची, दोघांची मुलगी जर असेल तर तिला नीस म्हणायचं. त्यानंतर बघा, चुलत भाऊ, चुलत बहीण, आत्ते भाऊ, आत्ते बहीण, मामे भाऊ, मामे बहीण, सगळ्यांना एकच नाव आहे, ही कझन नाव आहे. ठीक आहे. फक्त आता इथं काही वेळेस काय करतात की वडिलांकडनं नातं आहे का, चुलत चुलत, तर काय आलं, वडिलांकडचं नातं असेल तर पॅटर्नल लावायचं. पॅटर्नल शब्द महत्वाचा आहे इथं. आईकडनं असेल तर मॅटर्नल लावायचं. ठीक आहे. आता बघा, इथं बघा, बायकोचा भाऊ जो असतो त्याला काय म्हणणार आहे आपण, मेहुणा नाही म्हणायचं, ब्रदर इन लॉ. बरोबर, येस नाही लावायचं, तर ब्रदर्स इन लॉ म्हणायचं नाही, ब्रदर इन लॉ. आता तुम्हाला ह्याचं प्लुरल करायचं असेल, इन लॉज म्हणायचं, ह्याला यस लावायचं इथं पुढं. ठीक आहे, ब्रदर इन लॉज असं करायचं, तिथं पुढं नाही लावायचं काय. त्यानंतर काय आहे, भाऊजाई म्हणजे कोण असते, भावाची बायको, त्याला काय म्हणणार आपण, सिस्टर इन लॉ. बायकोचा भाऊ असेल तर त्याला काय म्हणणार, हा बस, बायकोची बहीण असेल सिस्टर इन लॉ, नवऱ्याची बहीण सिस्टर इन लॉ, नवऱ्याचा भाऊ ब्रदर इन लॉ. एवढं सिंपल लॉजिक आहे, काहीच नाही याच्यामध्ये. आता याच्यात पुढे काय काय प्रश्न आहेत. आता हे जनरेशनचं चार्ट बनवायला शिकायचं, लगेच लिहायचं आपण. आता कसं मी 3 काढलेले आता, की आपल्याला नातं दिले, हा इथं उभारलाय, हा इथं पॉइंट करतोय की ह्या पोराच्या आजोबाचा एकुलत्या एक मुलाचा हा मुलगा आहे. बरोबर, एक पिढी लक्षात आली तुम्हाला, ही वरची पिढी, ही मधली, ही खालची पिढी. तुम्ही असं काहीतरी डायग्राम किंवा काहीतरी मार्क करायला शिकायचं, तुम्हाला आन्सर काढणं सोपं जातं. नाहीतर पुन्हा तुम्हाला पिढ्यांमध्ये कन्फ्युजन होणार की काय कोणाला म्हणलो होतं आपण आणि कोण कोणाला काय म्हटलं लक्षात येत नाही. ठीक आहे. आता हे मुलगा मुलगी, खालची पिढी आली अजून, आपण काय करणार, आपल्या पिढीला इथं ठेवायचं. जो प्रश्न विचारलाय किंवा ज्याबद्दल तिथं बोलले गेले त्याला इथं ठेवायचा. त्याची वरची पिढी वडील, त्याची वरची पिढी आजोबा, ह्याची खालची पिढी काय आहे, ह्याचा मुलगा, आणि ह्याच्या खालची पिढी काय आहे, म्हणजे ह्याची खालची पिढी काय आहे, नातू वगैरे, हे ते येणार. तुम्ही खाली खाली लक्षात घ्यायचं, आपण मध्ये आहे. आता बघा, ह्याच्यावरचे प्रश्न सांगा बरं, चला मला उत्तर दिसतंय का, झालं उत्तर दिसतंयच तुम्हाला. प्रश्न बघा आता, एका स्त्रीकडे बोट दाखवून रमेश काय म्हणाला, ती बाई माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. आता हा रमेश उभारला इथं. ठीक आहे, रमेशनं काय केलंय, इकडे बोट दाखवलंय, ही बाई सांगितली त्यानं. हा, ह्या काय म्हणतोय, ही बाई काय आहे, हा याची आई, याची आई कोण, वरच्या पिढीला घ्यायचं लगेच इथं. बरोबर, तुम्हाला लक्षात येणार, ह्या आईच्या एकुलत्या एक मुलाची, ह्याच्या आईचा एकुलता एक मुलगा कोण असणार आहे, शिवच असणार आहे. बरोबर, एकुलत्या एक मुलाची आई आहे. आता ह्याचीच पुन्हा आई झाली ती बाई, म्हणजे कोण असते, तीच झाली बाई, त्याच्या आईचे. म्हणजे काय सांगितलंय, माझ्या आईच्या, म्हणजे ह्याच्या आईच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे, तीच बाई झाली, त्याची आईच असणार आहे ती. लक्षात आलं तुम्हाला. उत्तर काय बघायचं, त्याची आई असणार आहे. आईचा एकुलता एक मुलगा कोण झाला, रमेश, आणि ती स्त्री काय आहे, रमेशची आई असणार. लक्षात आलं तुम्हाला हे कसं सोडवायचं.
उदाहरण ही 2 छोटी उदाहरणं सोडवा, मराठीत सांगतो मी तुम्हाला. पॉइंटिंग टू अ गर्ल म्हणजे मुलीकडे एका मुलीकडे बोर्ड दाखवून किरण काय म्हणालाय, किरण म्हणाला ती मुलगी आहे. कोणाची? माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. शी इज द डॉटर ऑफ माय फादर्स ओनली डॉटर. बघा किरण काय म्हणतोय, हा किरण आहे. किरणने काय केलंय, पॉइंट केलाय ह्या मुलीकडं. ठीक आहे, इथे मुलगी उभारली. काय सांगितले, ती कोण आहे? डॉटर आहे. कोणाची? आता ही डॉटर आहे. ही कोणतरी इथं XYZ व्यक्ती आहे. बरोबर, वरच्या पिढीत गेला. ती डॉटर आहे. कोणाची? माय फादर्स ओनली डॉटर. आता ह्याचा पण फादर कुठं आहे? हा, ह्याच्या फादरच्या ओनली डॉटरची, म्हणजे ह्याच्या फादरचा हे फादर, ह्याची ही मुलगी झाली तर. बरोबर, म्हणजे त्यानं काय केलं, ऍक्च्युली ह्या मुलीकडे बोट दाखवले. ही मुलगी ह्याच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे. बरोबर, शी इज द डॉटर, शी इज द डॉटर ऑफ माय, ह्याचा फादर इथं आहे, ह्याच्या फादरच्या ओनली डॉटर, एकुलती एक मुलगी आहे त्याच्या बापाला, तिची ती मुलगी आहे. म्हणजे ह्याची कोण झाली? ती बहीण. कशी झाली? बहिणीचं नातं इथं लागते. हा काय म्हणतोय? किरण. ठीक आहे, किरण काय म्हणतोय? आता किरण हे नाव कन्फ्युजिंग आहे. मुलगा आहे, मुलगीचं काय आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर आता इथं काय सांगितलंय की किरण काय म्हणालाय की ती मुलगी, ती उभारलेली मुलगी, ही बॉटल आहे किंवा ही मुलगी आहे, ही कोण आहे? माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे. हा, बरोबर. शी इज द डॉटर ऑफ, मुलगी आहे ती. कुणाची? म्हणजे इथं आली ती मुलगी, हा, माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची. बरोबर, माझ्या वडिलांचा मुलगा मी आहे, मग माझ्या लेवलला ती येणार ना दुसरी मुलगी, एकुलती एक मुलगी. हा, आणि त्याच्या खालची ती मुलगी झाली भाची. बरोबर, मग असं याचं काय, आता हे किरणचं जेंडरच काय कळत नाही, त्यामुळं मग ते आपल्याला काय नावामध्ये रमेश वगैरे असतं तर आपण काय म्हणलं असतं, तर ही, कारण ही पण मुलगी पण असू शकते, ही स्वतःच असू शकते किरण. जसं आता सांगितलं माझ्या आईच्या मुलाची आई आहे पुन्हा, ही असं त्या टाइप मध्ये. तरी हा थोडासा लक्षात घ्यायचं इथं, की एक तर ती स्वतः तिची मुलगी असेल, ही स्वतःच म्हणत असेल. एक तर जर ही किरण बाई असेल, ही किरण नावाची स्वतः ही म्हणत असेल की ही जी मुलगी दिसते बारकी खेळते अंगणात, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे. दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर ती त्या किरण नावाच्या मुलीची स्वतः मुलगी आहे, नाहीतर किरण नावाच्या मुलाची भाची आहे. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही. ठीक आहे, नंतर बघा, ए इज द सिस्टर ऑफ बी. ए ही काय आहे? बी ची बहीण आहे. हा लक्षात. त्यानंतर बी इज द हजबंड ऑफ सी. बी काय आहे? सी, बी नवरा आहे, लिहून घ्या तुम्ही. ए ही बी ची बहीण आहे. मी सांगतो तसं लिहून घ्या. ए ही बी ची बहीण आहे. बी हा सीचा नवरा आहे. बी हा सीचा नवरा आहे. आता ए आणि सी चं रिलेशन काय विचारलं? काय मोठ्याने? नंदन भाऊज आहे का? ठीक आहे, बघूया. ए काय आहे? सिस्टर ऑफ बी. मग आपण काय करणार इथं, ह्याला काय करायचं असतं माहितीये का? या रिलेशन मध्ये मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. कधी पण काय करायचं, जेव्हा आपण असं लिहिणार आहे, तुम्ही आता हे लिहिले बरोबर, इथं काय लिहिले? ए. बरोबर, ए आणि काय सांगितले? बी. आता तुम्हाला ह्यातलं जेंडर म्हणजे लिंग कोणाचं माहित आहे? या ए आणि बी मधलं एच माहित आहे. एक आहे सिस्टर आहे. बरोबर, मग आपण काय करणार? फिमेल कॅरेक्टरला असं हे करायचं असतं. बरोबर, बायोलॉजी मध्ये असतं असं. आता बी बद्दल काय माहित नाही आपल्याला, आणि हे काय आहेत?
सिबलिंग आहेत, सिबलिंग म्हणजे भाऊ बहीण आहेत, तर त्या भाऊ बहिणीला असा बाण काढून ठेवायचा तुम्ही एकमेकाला. तुम्हाला जे काय सवय असेल किंवा काय असेल त्यानुसार, म्हणजे तुम्हाला लक्षात येते की हे भाऊ बहीण आहेत, ह्या दोघांचं नातं. त्यानंतर बी काय आहे, हजबंड ऑफ सी. आता बी काय झालाय तुमचा हजबंड, मग हजबंडला हे साईन असतं मेल कॅरेक्टरचं. तर हा हजबंड आहे कोणाचा, तर हा आहे सीचा हजबंड. मग सीचं जेंडर काय झालं तुमचं, इकडे नवरा असेल तर कोणाचा हजबंड आहे त्यामुळे ती फिमेल झाली. मग आपल्याला काय आहे, ए टू सी. बरोबर, ह्या दोघांचं नातं काय आहे, तर ही भावाची बायको आहे. बरोबर, ए टू सी, भावाची बायको काय झाली. हा बरोबर, तर तिला इंग्लिश मध्ये काय म्हणणार, सिस्टर इन लॉ. तू काय सांगितलं होतं, ननंद. हा ननंद भाऊ म्हणला का, हा ठीक आहे. तर ते दोन्ही रिलेशन काय झालं, सिस्टर इन लॉ झालं. तुमचा दार लावतो वाचायला. आलं लक्षात, ह्या गोष्टी करायच्या. नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये फक्त मध्ये एक रेष टाकायची. इथं काय आहे, भाऊ बहीण आहेत असं दाखवायचं तुम्हाला. मेल फिमेल कॅरेक्टर मी ठेवलं की तुम्हाला सोपं जाणार सोडवायला. आता बघा पुढचं एक्झाम्पल बघा. हा, हे अशा प्रकारचे उदाहरणं विचारले जाऊ शकतात तुम्हाला. प्लस जर चिन्ह दिलं, काय पण देऊ शकतात बरं का त्यावेळेस परीक्षेमध्ये. फक्त काय टाईप कसा आहे लक्षात घ्या. प्लसच्या साईनला काय सांगितलंय, वडील आहे. मायनसचं साईन असेल तर आई आहे. बरोबर, गुणिले चिन्ह भाऊ आहे, भागिले बहीण, आणि बरोबरच्या चिन्हाला नवरा म्हणलेला आहे त्यांनी. बरोबर, फादर ऑफ, मदर ऑफ, ब्रदर ऑफ, म्हणजे तो कोणाचा तरी दिलेला असतो. आता इथं काय दिले बघा, ए प्लस बी मायनस सी. आता ह्यातली साईन बघायची. प्लस काय आहे, वडील आहे. बरोबर, ए इज अ फादर ऑफ बी, म्हणजे ए हा वडील आहे. बरोबर, इथं झाला मेल. वडील झाला कोणाचा, बीचा, म्हणजे इथं वडील झाला हा. बरोबर, हा तुमचा एचा वडील आहे, ए वडील आहे बीचा. बरोबर, ए वडील आहे कोणाचा, बीचा. बी मायनस सी, बी काय दिले, बी मायनस सी. बी ही कोणाची आई आहे, सी ची. बरोबर, ही खालची पिढी झाली. इथं काय झालं, सी. आता आपल्याला काय सांगितले, ए इज अ फादर ऑफ बी, बी इज अ मदर ऑफ सी. म्हणजे हे आपण मांडून घेतलं काय काय आहे. ह्यात लिंग कोणाचे दाखवलेत, ए आणि बीचं दाखवले. नातं दिसते आपल्याला, वरच्या पिढीत चालले, खालच्या पिढीत चाललंय, एवढंच. बरोबर, आपल्याला काय सांगितले, तर ए आणि सी चं रिलेशन शोधायचं ह्या दोघांचं. बरोबर, तर ए कोण असणार आहे, सीचा ग्रँडफादर. काय घेणं नाही, मॅटर्नल आहे पॅटर्नल आहे काहीच नाही. ऑप्शन फक्त बघायचा, कारण आईचा वडील आहे हा इथं. बरोबर, हे जेंडर दिले, आई दिली. आईचा वडील असेल तर मॅटर्नल ग्रँडफादर, वडिलांचा असेल तर पॅटर्नल. ऑप्शन मध्ये नुसतं ग्रँडफादर दिला असेल तर ग्रँडफादर म्हणजे किंवा आजोबा लिहायचं तुम्ही. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलं नाही. अजून एक एक्झाम्पल बघा, पी गुणिले क्यू प्लस आर मायनस एस. लिहा बरी, सोडावा बरं ह्याच्यानुसार. पी गुणिले क्यू, लगेच इकडे बघायचं पटकन वरती, चालू करायचं लिहायला लगेच. हे बघा इथं काय दिले, गुणाकार. बरोबर, गुणाकाराचा अर्थ काय दिला इथं, भाऊ आहे. पी इज द ब्रदर ऑफ क्यू, म्हणजे काय आहे, पी भाऊ आहे. पीचं जेंडर दिले आपल्याला मेल. कोणाचा आहे भाऊ, क्यूचा. क्यूचं काय दिलेलं नाही, ह्याचा मॅटर मिटला आपला, संपला ह्याचा विषय. त्यानंतर क्यू आणि आरचं दिलंय, अधिकचं चिन्ह आहे. बरोबर, क्यू हा वडील आहे कोणाचा, आरचा. मग वडील आहे ह्याचं पण काय आपल्याला कळलं की हे असं आहे. क्यू कोणाचा आहे, तो आरचा. आलं लक्षात, हे काढलं तुम्ही, हा आरचा विषय संपला. क्यू आणि क्यूचा संपला. आता आर मायनस एस दिले, इथं मायनस आर. आर काय आहे, आई आहे कोणाची, एस ची. तर हे झालं तुमचं फिमेल इथं. म्हणजे एस ची आई आर, आर चा
वडील क्यू, क्यूचा भाऊ पी, बरोबर. म्हणजे ह्या लेडीचे हा एक बाप आहे, हा चुलता आहे, बरोबर. हे काय मधलं चिन्ह आहे आपलं सिबलिंग, भाऊ बहिणीचं चिन्ह आहे एका लेवलला. आणि इथं नवरा बायको असते तर आपण काय केलं असतं, मध्ये डॅश मारला असतं किंवा काय तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ते. आता बघा पी एस आणि पी झालं का, पी इज द ब्रदर ऑफ क्यू. बघा पी हा ब्रदर आहे क्यूचा. आता ह्यातलं कुठलाही प्रश्न तुम्ही तयार करू शकता, काय पण. क्यूचं एस सी नातं काय, एस एस सी नातं काय क्यूचं, आजोबा, बरोबर. पीचं एस सी नातं काय आहे, आजोबाच, आजोबाचा भाऊ पण आजोबाच, ठीक आहे. आता पीचं आणि आरचं रिलेशन काय आहे. आता त्यात प्रश्न विचारताना असं विचारतात की आर ही पी ची कोण आहे, आर हे पी चे कोण आहे असं विचारतात तुम्हाला. तर मग काय सांगणार, आर बद्दल प्रश्न विचारलाय, आर हे कोण आहे. तर हा काय आहे, चुलता, त्याची म्हणजे ह्याच्या भावाची पोरगी आहे ही. काय म्हणतो आपण, पुतणीला इंग्लिश मध्ये नीस, नेफ्यू नीस. मुलगा असेल तर नेफ्यू म्हणायचं, मुलगी असेल तर नीस म्हणायचं. सेम. आता क्यू पी हा आरचा कोण लागतोय, मोठे मोठे काय नाही, चुकलं तर काय नाही, इथं काय मारते काय कोणता, अंकल, बरोबर. पॅटर्नल अंकल म्हणा, नुसता अंकल म्हणा, चालते. लक्षात कन्सेप्ट क्लिअर झाला. हे काढायला कसं समजलं का, कसं काढायचं, सरळ सरळ एक 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 घ्यायचं. पी, पी आणि क्यूचं रिलेशन काय आहे इथं बघायचं. प्लसच्या चिन्हाला वडील म्हणलं इथं, किंवा काय आहे ते दिले, मायनस गुणिले वगैरे चिन्हांना सगळ्यांना पटापटा लिहून टाकायचं. आकृती एक बनवून घ्यायची, ह्याच्यावरून पाहिजे तसा कसाही विचारू द्या प्रश्न त्यांनी परीक्षेत. 1 मिनिटाच्या म्हणजे 30-40 सेकंदामध्ये तुमचं होऊन जाते. चला, हे थोडस जरा कॉम्प्लिकेटेड रिलेशन्स आहेत. आता बघा एक्झाम्पल बघा, आता डायरेक्ट ए हा बी चा वडील आहे, सी ही ए ची आई आहे आणि डी हा सी चा भाऊ आहे. तुम्ही डायग्राम काढून दाखवा मला ह्याचे. हे आता डायग्राम काढलेली आपण असं ए बी सी डी, भाऊ बहीण. लिहू नका काय, डायग्राम काढा फक्त, लिहायचं जाऊन द्यायचं. चालेल. पी हा पी आणि सी, डी आणि सी, डी हा सी चा भाऊ आहे, ठीक आहे. चुकलं. सी ही ए ची आई आहे, सी आई आहे, बरोबर, ठीक आहे. ए हा बी चा वडील आहे, ए हा बी चा वडील आहे, ठीक आहे, बरोबर आलं. त्याचं जेंडर लिहिलं नाही, प्रश्न विचारल्यावर पुन्हा गडबड होणार. नाही, ते काय केलं, ए काय आहे, मेलला तसं नसतंय, अधिक करायचं खाली, फिमेलला बांधायचा तिरका, किंवा सरळ एफ, यम आणि एफ, मेल किंवा पुरुष स्त्री, काय तुम्हाला जी वाटते, पण ती कन्फ्युजिंग नाही पाहिजे, दोन्ही सेपरेट सेपरेट आले पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला, चुकले का काय, नाही चुकले, काहीतरी गडबड झाली, ठीक आहे. आता मी सांगतो, काय नाही, सिंगल सिंगल घ्यायचं. यांनी काय केलं, पूर्ण प्रश्न वाचला, ह्यातलं सोपं सोपं काय वाटतंय ती बघायचं लगेच. डी हा सी चा भाऊ आहे, याने केलेली पद्धत सांगतो मी. डी हा सी चा भाऊ आहे, डी सी लिहून घेतलं, बरोबर. ह्यात भाऊ कोण दिलाय, डी, डी च आपल्याला जेंडर माहिती आहे, हे काय केलाय, मेल दिलाय, बरोबर. हे दोघं एका लेवलला आहे, भाऊ बहीण आहेत म्हणून इथं दिले आपण, म्हणजे ह्याच्याबद्दल काय माहित नाही सी बद्दल आपल्याला. हे संपलं, ह्या वाक्याचा विषय क्लोज झाला. आता सी ही ए ची आई आहे, आई कोण आहे ह्यातली, सी, बरोबर. मग ही काय असणार आहे, स्त्री असणार आहे, बरोबर. ही तर ही कोणाची आई आहे, ए ची, बरोबर. खालची पिढी आली लगेच, नंतर ह्याचा पण विषय संपला. आता ए हा बी चा वडील आहे, ए काय वडील कोण दिला इथं,
बी वडील आहे का? नीट नीट गडबड करायची नाही. ए हा काय सांगितले बीचा, ह्याचा काय विषय काहीच नाही. ए हा वडील आहे, मधलं खाऊन टाकायचं. मग तुम्हाला लक्षात येणार इथं काय आहे. डी हा, डी काय आहे भाऊ आहे. सी काय आहे ही आई आहे. म्हणजे कोण आहे तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, इथं लक्षात ठेवायचं. हे मधलं डिलीट करून टाकायचं 2 मिनिटासाठी. डी भाऊ आहे, सी आई आहे आणि ए वडील आहे. ए वडील कोणाचा आहे? बीचा. ह्याला काय झालं हा तुमच्या इथं बी. आता ह्याच्यातल्या ह्याचं लिंग माहिती आहे, ह्याचं माहिती आहे, ह्याचं माहिती आहे, ह्याच्याबद्दल काही माहित नाही आपल्याला. जर प्रश्न विचारला तुम्हाला की डी बीचा कोण लागतो, डी हा बीचा कोण आहे? डी हा बीचा कोण आहे? हा बरोबर. बी डीचं रिलेशन विचारलंय, म्हणजे इथं कसं बघितलं आपण, डी हा भाऊ आहे बीच मधल्या, त्याचं लय डोक्याला ताण घ्यायचं नाही. कोणाबद्दल विचारलंय ही पहिले शोधून काढायचं. तुम्ही काय करणार गडबडीत, आपण तुमचं काय आम्ही पण तेच करायचो. ह्याला असताना एक्झाम देताना आमची पण गडबड व्हायची की आम्ही कोणाला काय नातं धरायचं, कोणाचा प्रश्न विचारलाय तेच कळायचं नाही. आणि पहिला ऑप्शन असतो बरोबर की ग्रँड सन, दुसरा असणार ग्रँड डॉटर, हा नातू नात असले ऑप्शन असणार. आणि आपण पहिले बघितलं एक्साइटमेंट मध्ये गोल करून टाकणार, आपल्याला तिथं सिलेक्शन होत नाही. फायनल आपल्याला काय करायचं, सिलेक्शन करून घ्यायचे, बाकी तिकडे आपल्याला काय ह्याच्यात पीएचडी करायची नाही. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या बस, बाकी काय ह्या असले गणित आणि बुद्धिमत्तेला काहीच नाही. तुम्हाला समजलं ना काय करायचं नक्की, तर तुम्हाला येणार ते सगळी उत्तर. त्यानंतर बघा आता खाली 2 प्रश्न दिलेत तुम्हाला, सिंपल सिंपल प्रश्न आहेत. ए आता लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या, मी सांगतो मराठीतनं तुम्हाला. ए हा बीचा वडील आहे. ठीक आहे, त्यात पुढे लिहा जो सीचा भाऊ आहे. तर एच सी नातं काय? झालं काय? त्याचं काय नाही. चुकले. ए हा काय आहे? फादर आहे, बरोबर. तुमचा ए कुठं आला? इथं ए इथं आला, बरोबर. आला फादर. कोणाचा फादर आहे? बीचा. बी बद्दल माहिती दिली. हु इज द ब्रदर ऑफ सी? ए इज द फादर ऑफ बी. हु इज द ब्रदर ऑफ सी? बी हा कोणाचा भाऊ आहे? सीचा. हु इज द ब्रदर, जो भाऊ आहे सीचा, बरोबर. असं वाक्य सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं दुसरं वाक्य? ठीक आहे. आता पुढचं बघा, हे सोपं. लक्षात कन्फ्युज व्हायचं नाही अजिबात. पी पी ही क्यूची बहीण आहे. पी ही क्यूची बहीण आहे. क्यू हा आरचा मुलगा आहे. तर पीच आरशी नातं काय? मुलगी. बघा आता, पी इज अ सिस्टर ऑफ क्यू. पी
ही काय आहे, सिस्टर आहे. कुणाची? क्यूची. बरोबर. हे दोघं भाऊ हे झाले, हे सिबलिंग झाले. त्यातले एक ही बहीण आहे, लक्षात घ्या. क्यू इज अ सन ऑफ आर. क्यू हा काय आहे, सन आहे. कुणाचा? आरचा. बरोबर. हा काय झाला, मेल. हाऊ इज अ पी रिलेटेड टू आर. म्हणजे पी च रिलेशन विचारले आर बद्दल. आर काय आहे, आपल्याला आरचं कॅरेक्टर जेंडर माहित नाही, पण ही एकतर आई असेल बाप असेल, कारण हे दोघं भाऊ बहीण आहेत, त्यांचे आई बाप एकच असते. बरोबर. मग आपल्याला काय करायचे, या खालच्या पिढीतला म्हणजे मुलगा, तर ह्या मुलगा ही मुलगी, लक्षात घ्या, त्याची डॉटर म्हणजे मुलगी आली त्या आरची. मग ही आई असू शकते किंवा बाप असू शकतो, आर बद्दल काय माहित नाही. पण आपल्याला काय सांगितलंय, हाऊ पी इज रिलेटेड, म्हणजे पीच आरशी नातं विचारलंय, आरचं नातं विचारलेलं नाही तुम्हाला. आरचं नातं तुम्ही हे करू शकत नाही, शोधू शकत नाही इथं. ठीक आहे. आता हे डायरेक्ट प्रश्न आहेत, काय काय डायरेक्ट नाते दिले असतात ना, हात बोट दाखवून वगैरे हे ते. आता हे प्रश्न आहे 2-3. एका व्यक्तीकडे बोट दाखवून राहुल काय म्हणाला, तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. आता काय लिहायची गरज नाही, तुम्ही आता इमॅजिन करा. हा, तो स्वतः. हा, बघा काय म्हणतोय, एका व्यक्तीकडे बोट दाखवून राहुल काय म्हणाला, तो म्हणजे हा राहुल आहे, याच्याकडे बोट दाखवून काय म्हणलाय, हा याच्या वडिलांच्या, पुढच्या पिढीत वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा, राहुल नाही येणार, त्याचा पोरगा येणार राहुलचा. कळलं? लगी मस्त वाटते वाचायला, एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, तसं नाही करायचं. ठीक आहे. काय केलंय, मग आपण काय करायचं, सोडून द्यायचं त्या पहिल्या वाक्याला. तो माझ्या वडिलांच्या, म्हणजे हा राहुल आहे, ह्याचे वडील इथं आले. ठीक आहे. ह्यांच्या एकुलता एक मुलगा कोण आहे, राहुल. बरोबर. त्याचा मुलगा आहे, म्हणजे राहुलचा कोण झाला, तो मुलगा झाला. वाक्य वाचताना कसं मजा वाटती. आणि पहिलं तुम्हाला आन्सर दिलेला असतोय तो स्वतः राहुल पहिल्या ऑप्शन मध्ये. आपण लगे एक्साइटमेंट मध्ये, अरे भारी आलाय आपलं, माझं या लागले म्हणतो आपण उत्तर, आणि रिझल्ट काही येत नाही मग त्याच्यामुळे. आता हे सांगा दुसरं उदाहरण. एका स्त्रीकडे बोट दाखवून अंजली म्हणाली, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची आई आहे. बघा आता हे पुढचं सोडून द्या, ती पण सोडून द्या यातली. बरोबर. ते पण सोडून द्या इथपर्यंत. आता इथनं पुढे तुम्हाला महत्वाचा विषय आहे. आता काय करायचं, माझ्या वडिलांच्या म्हणजे ही अंजली आहे, हा, हिचे वडील इथं आहेत. बरोबर. एकुलत्या एक मुलीची, ह्यांची एकुलती एक मुलगी आहे. बरोबर. ह्या एकुलत्या एक मुलीची म्हणजे हे काय आहे, फादर. बरोबर. मुलीची आई आहे, म्हणजे हे काय झालं, तुमची ह्याची बायको झाली ही इथं, मदर. हे दोघं नवरा बायको आहे. आणि ही अंजली आहे, ही काय म्हणते, मुलीची आई आहे, म्हणजे मुलगी स्वतःच्या आईबद्दल ती सांगते अंजली. अंजली काय म्हणते, ही बाई समोर उभारलेली माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची आई आहे. वडिलांची बायको म्हणजे आई झाली ना, हिचीच आई आहे, तीच दाखवते. आता बघा काय आलं, तुम्हाला लक्षात आलं का, स्त्रीकडे बोट दाखवू तर ती मुलीची आई आहे, म्हणजे सिंपल आहे, काय आहे, ती अंजलीची आई आहे. किंवा तिथं काय प्रश्न विचारलाय आपल्याला, एकुलत्या एक मुलीची आई आहे, तर ते आपल्याला ती मुलीचं त्या अंजलीच्या, लेडीचं अंजलीचं नातं विचारतील. मग ती लेडीची अंजली कोण लागती ती विचारतील, डॉटर लागती किंवा मुलगी लागते, असं येईल. जे काही प्रश्न तयार करायचे, पण ही आकृती तयार करायला किंवा त्याचं ही करायला तुम्ही असं शिकलं पाहिजे. सिम्बॉलचं तर आपण बघितले, प्लस मायनस गुणिले भागिले, याला काय करायचं ते. चला एक 2-4 एक्झाम्पल फटाफट सोडूया आपण. सांगा, ए हा बी चा वडील आहे, सी ही ए ची आई आहे, डी हा सी चा भाऊ आहे. तर आपल्याला डी चा बी ची संबंध काय, प्रश्न लिहू नका, डायरेक्ट काढायला चालू करा आकृती. ए हा बी चा वडील आहे,
सी ही ए ची आई आहे आणि डी हा सी चा भाऊ आहे. तर डी चा बी शी संबंध काय? अरे मग अशी काढले हे उत्तर, प्रश्न झालाय पुन्हा अजून कन्फ्युज कशाला? आजोबा का? आता तू काढले बघ मग अशी, डी हा सी चा भाऊ आहे बरोबर, डी आणि सी लिहिले दोघं बरोबर, हा काय मेल दिला आपल्याला, ठीक आहे, हा विषय क्लोज झालायचा. सी ही ए ची आई आहे, सी कोण आहे? आई आहे, इथं ए आहे बरोबर. त्यानंतर काय, ह्याचा पण विषय संपला. ए हा बी चा वडील आहे, ए हा कोणाचा आहे? वडील आहे बी चा. हे एक्झाम्पल झाले की मग अशी. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, पी हा क्यू चा भाऊ आहे, क्यू हा आर चा वडील आहे, एस ही पी ची आई आहे. तिचे डायग्राम बनवा पटकन. काय नाही, एक कॉमन धरायचं कुठला तरी, पी क्यू, क्यू आर आणि एस पी सगळ्यांमध्ये कॉमन आहे एक एक गोष्ट, आरामात जोडी लागते तिथं. कसं करतो डायग्राम बघू? नाही काढायची, काढायची सिलेक्शन करायचं असेल तर काढायची डायग्राम. नाही खरं सांगतो मी, ऍन्सर पटापटा निघते. किती जरी हुशार असला काय असला ना तरी आपल्याला परीक्षेमध्ये गडबड होऊन द्यायची नाही. आपण परीक्षेचं प्रेशर वेगळं असतं, इथं वेगळं असतं. किती दिले एक्झाम आतापर्यंत? किती दिले एक्झाम? दिले नाहीत. त्यामुळे मी सांगतो आता डायग्राम काढायची. काय नाही, साधे डायग्राम म्हणजे काय लय जगापेक्षा मोठी गोष्ट नाही, अशी काय रिसर्च करायचं नाही. पी हा क्यू चा भाऊ आहे बरोबर, पी क्यू हे दोघं एका जोडीला आले, भाऊ बहीण, हे तर समजते. आपण काय सांगितले, पी हा भाऊ आहे बरोबर, मग याचं काय दिले आपल्याला? जेंडर दिले, मेल आहे. त्यानंतर क्यू हा आर चा वडील आहे, क्यू कोण आहे? वडील आहे, हा कोणाचा आहे? आर चा बरोबर. हा मेल झाला, हा मेल झाला, हे दोघं भाऊ भाऊ झाले, म्हणजे आपल्या लक्षात आलं हे विषय झाला, हे विषय झाला. यस ही पी ची आई आहे, यस कुठं दिसते? नाही दिसत. पी ची आई आहे म्हणजे इथं काय झालं? ही यस, ही काय झाली? आजी. आता ही फिमेल झाली. आता आपल्याला काय विचारलंय, यस चा आर शी संबंध काय? यस चा आर शी संबंध काय? यस चा संबंध विचारलाय, यसचं नातं विचारलंय काय? यस चा संबंध विचारलेला आहे, मधलं सोडून द्यायचं. यस कोण झालं? त्याची वडिलांची आई, वडिलांचा भाऊ आहे हे, म्हणजे ह्याची पण भावाची आई काय असणार आहे? ह्याची पण आई असणार आहे वडिलांची, म्हणजे आजी झाली. लक्षात तू काय काढलं होतं? आजीच काढलेलं. ठीक आहे. हे काय आता हे टेबलावरचं वगैरे काय एवढं विचारत नाही तुम्हाला, किती जण बसले, कसे बसले. डन. चला, हे झालं आपलं इथलं. हा समजला तुम्हाला? नातेसंबंध चॅप्टर संपला. आता आपले किती चॅप्टर झाले 2 दिवसात? 3 चॅप्टर झाले. किती झाले? हा, नंबर सिस्टीम, त्यानंतर HCF LCM बोर्ड मास्टरचा एक झाला, त्यानंतर LCM HCF झाला, आणि हा ब्लड रिलेशन, नाते संबंध. सिंपल आहे, फटाफटा. घरी गेलं प्रॅक्टिस केली का? काल 1 तास प्रॅक्टिस करायची, लय सुद्धा नाही करायची. दिवसभर तुम्ही बाकीचं काय पण करू शकता. 1 तास फक्त बसायचं फुल कॉन्सन्ट्रेशन. जे काय आर्मीची तुमची पुस्तक आहेत त्यातले ह्या टाईप मध्ये प्रश्न शोधायचे आणि सोडवायचे. फ्रेश मूड मध्ये आज तुम्ही काय तर शिकलेलं असताना रिकॉल होतं, लगेच पाठ होतं. नाही तर दुसरे मग क्रिकेट वगैरे बघताय का तुम्ही? IPL चालू होते ना आता पुन्हा, तर सगळं बाजूला ठेवायचं सध्या. सिलेक्शन झाल्यावर तुम्ही मस्तपैकी तिकडे जाऊन पॅव्हिलियनला जाऊन आपलं बघू शकता, जाऊन तिथं. ठीक आहे.
फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. फुल जे शिकवले तुम्हाला क्लासमध्ये करा. तुम्ही अजून कुठं ऑनलाईन कोचिंग वगैरे लावली असेल, क्लासला जात असाल, त्या दिवशी काही शिकवले नाही, ऍटलिस्ट अर्धा तास त्याचं करायचंच क्लासचं. फ्रेश मूड मध्ये तुम्हाला लगेच रिकॉल होते त्या गोष्टी. पाठ होते एकदा झालं ना, पाठून जाते. आणि इथं मस्त तुम्हाला काय जरी वाटलं, आता तुम्हाला मी काल सांगितले, काही अडचण आली, नाही समजलं, विचारायचं बिनधास्त. काय 10 मिनिटं अजून उशीर लागेल, ह्याच्यापेक्षा काय होणार आहे का गोष्ट? एखादा कन्सेप्ट समजून गेला, अर्धा तास उशीर होईल. अर्ध्या तासाने काय कुठे मिटिंग आहे का तुम्हाला? मला हाय क्लास पण मी करतो ऍडजस्ट, त्याचा काय विषय नाही. पण मग तुम्ही काय करायचं की त्या गोष्टीला, हे नाही समजलं मला, समजावून सांगा. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करायची, विचारायचं, लाजायचं नाही अजिबात कोणाला. चला मग भेटूया उद्या मित्रांनो. उद्या नाही, आता सोमवारी पण नाही, मी डायरेक्ट आता सोमवारी GS चा क्लास तुमचा. उद्या रविवार आहे ना, तर आपण भेटूया आता डायरेक्ट. मी बुधवारी वगैरे गुरुवारीच येईन, सोम, मंगळवार, बुधवार, गुरुवार. चला, ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे.